विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चरचा डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून एक टाइम टेबल आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर टाइम टेबल हा कुठल्या इयर करता आहे किंवा कोणत्या सेमिस्टर करता आहे ते लक्षात घ्या. तर हा जो टाइम टेबल आहे हा सेकंड, फोर्थ आणि सिक्स्थ म्हणजे दुसरं सेमिस्टर, चौथं सेमिस्टर आणि 6वं सेमिस्टर अशा 3 सेमिस्टरचा टाइम टेबल आपल्याकडं प्राप्त झालेला आहे. आता एक्झॅक्टली या टाइम टेबलमध्ये कशा पद्धतीनं त्यांनी विषय दिलेले आहेत काय ते आपण लक्षात घेऊया. मुळात आता ही परीक्षा कोणत्या पद्धतीने ते घेणार आहेत, ऑनलाईन की ऑफलाईन, याच्याबद्दल कुठली इन्फॉर्मेशन आपल्याला त्याच्यामध्ये मिळालेली नाही. परंतु त्या विद्यार्थ्यांना ते कदाचित माहीत असाल आणि त्यांनी ते आपल्या कॉलेजकडून प्राप्त करून घ्यायचं आहे की आपली परीक्षा जी आहे ती कुठल्या पद्धतीने ती होणार आहे. तर पहिल्यांदा लक्षात घ्या की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला फायनल टाइम टेबल ऑफ सेमिस्टर एंड थिअरी एक्झामिनेशन. तर त्यांची आता ही थिअरी एक्झामिनेशन आहे आणि फायनल एक्झामिनेशन आहे आणि इयर आहे सेमिस्टर सेकंड न्यू साठी. सेमिस्टर सेकंड आणि न्यू. आता याच्यामध्ये पहिलाच पेपर त्यांचा 20/5/2021 थर्सडेला आहे. टायमिंग 9 ते 11चं आहे आणि विषयाचं नाव आहे फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स. त्यानंतर दुसरा पेपर 21/5 आहे त्यांचा, फ्रायडेला 9 ते 10 या वेळात आहे आणि पेपरचं नाव आहे फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी सेकंड. त्यानंतर तिसरा पेपर आहे त्यांचा 22/5/2021 सॅटर्डेला 9 ते 11 या वेळामध्ये पेपर आहे. फंडामेंटल्स ऑफ जेनेटिक्स असं पेपरचं नाव आहे. 24/5/2021 मंडेला फंडामेंटल्स ऑफ क्रॉप फिजिओलॉजी असा पेपर आहे त्यांचा. 25/5/2021 9 ते 10 या वेळामध्ये कम्युनिकेशन स्किल अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा विषय असणार आहे त्यांचा. 27/5 थर्सडेला फंडामेंटल्स ऑफ एंटामॉलॉजी हा विषय त्यांचा असणार आहे आणि वेळ 9 ते 10चा असणार आहे. 28/5/2021 सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग. 29/5/2021 फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन एज्युकेशन. 31/5/2021 इंट्रोडक्शन टू फॉरेस्ट्री आणि 1/6/2021 फंडामेंटल्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजी अशा प्रकारचे त्यांचे पेपर आहेत. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मुद्दाम आपण हा टाइम टेबल या ठिकाणी देत आहोत. त्यानंतर दुसरं जे आहे ते सेमिस्टर चौथं जे आहे त्यांचं न्यू करता, चौथं सेमिस्टर करता त्यांचा टाइम टेबल दिलेला आहे तिथं खाली आणि तो आहे 20/5/2021 थर्सडेला 12 ते 2 या वेळात त्यांचा पेपर आहे आणि पेपरचं नाव आहे ॲग्रिकल्चरल फायनान्स अँड कॉर्पोरेशन. 21/5 त्यांचा 12 ते 1च्या दरम्यान फार्मिंग सिस्टीम अँड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर हा पेपर असेल. 22/5 त्यांचा प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. 24/5 त्यांचा लाईव्ह स्टॉक ब्रीडिंग न्यूट्रिशन. 25/5 त्यांचा 12 ते 1 या दरम्यान रिन्युएबल एनर्जी अँड ग्रीन टेक्नॉलॉजी. 27/5 त्यांचा पेपर आहे क्रॉप प्रोडक्शन टेक्नॉलॉजी सेकंड रब्बी क्रॉप. 28/5 त्यांचा पेपर आहे पेस्ट हॉर्टिकल्चरल क्रॉप अँड देअर मॅनेजमेंट. 29/5 त्यांचा प्रिन्सिपल ऑफ सीड टेक्नॉलॉजीचा पेपर आहे. 31/5 त्यांचा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी अँड फ्रूट अँड प्लांटेशन क्रॉप आणि 1/6 त्यांच्या त्या ठिकाणी जे काही 2 शिफ्टमध्ये पेपर आहे, 12 ते 1 आहे आणि दुसरा 12 ते 2 असे 2 वेगवेगळ्या प्रकारचे यामध्ये पेपर पहा. मायक्रो प्रोपोगेशन टेक्नॉलॉजी, कमर्शियल प्लांट ब्रीडिंग, ॲग्रिकल्चर जर्नलिझम, त्यानंतर बायो फर्टिलायझर, बायो कंट्रोल एजंट अँड बायो पेस्टिसाइड अशा प्रकारचे ते पेपर आहेत. 2/6/2021 त्यांचा प्रॉब्लेमॅटिक सॉईल अँड देअर मॅनेजमेंट अशा प्रकारचं हे 4th सेमचे पेपर त्यांचे असणार आहेत. त्यानंतर आता ओल्ड सेमिस्टरचे देखील इथे टाइम टेबल दिलेला आहे, तो तुम्ही आता लक्षात घेऊन घ्या. त्यामध्ये 20/5 त्यांचा वॉटर मॅनेजमेंट इन्क्लुडिंग मायक्रो इरिगेशन. 21/5 त्यांचा सॉईल केमिस्ट्री आहे. 22/5 त्यांचा ॲग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजी आहे. 24/5 प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स आहे. 25/5 प्रिन्सिपल ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स आहे. 27/5 डायमेन्शन ऑफ ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन आहे. 28/5 फंडामेंटल ऑफ सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग आहे. 29/5 स्टॅटिस्टिक्सचा पेपर आहे. तर हे सेकंडचं ओल्ड करता होतं आणि आता फोर्थचं ओल्ड करता एकदा सिलेबस लक्षात घ्या, टाइम टेबल लक्षात घ्या. 20/5 त्यांचा फील्ड क्रॉप आहे. 21/5 ब्रीडिंग अँड फील्ड अँड हॉर्टिकल्चर क्रॉप आहे. 22/5 त्यांचा मॅन्युअर फर्टिलायझर ॲग्रोकेमिकलवर पेपर आहे. 24/5 त्यांचा डिसीज अँड फील्ड क्रॉप अँड देअर मॅनेजमेंट. 25/5 इन्सेक्ट इकॉलॉजी बद्दलचा पेपर आहे. 27/5 प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ स्पायसेस, ॲरोमॅटिक, मेडिसिनल आणि
प्लांटेशन क्रॉप, 28 पासला ॲग्रिकल्चरल फायनान्स अँड कॉर्पोरेशन आणि 29 पासला त्यांचा लाईव्ह स्टॉक ब्रीडिंग अँड न्यूट्रिशन अशा प्रकारचे ते पेपर आहेत. तर हा एक टाइम टेबल होता तुमचा आणि आपल्याला हा रोहित जालंधरनाथ रकीबे नावाच्या विद्यार्थ्यांना आपल्याला पाठवला. त्याला आपण धन्यवाद देऊया. आणि अशाच पद्धतीची इन्फॉर्मेशन मला काल देखील एका विद्यार्थ्यानं पाठवलं, त्याचं नाव घेतलं गेलं नाही, परंतु त्यानं मला जर नाव पाठवलं तर त्याचं नाव आवर्जून आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये घेऊया. तुम्ही तुमचं ज्या काही इन्फॉर्मेशन असतात त्या आपल्या इतर मुलांसाठी त्या मिळाल्या पाहिजे यासाठी शेअर करत चला. मला जर त्या पाठवल्या तर त्या मला निश्चितच दुसऱ्या विद्यार्थ्यांना देता येईल. मी पुन्हा एकदा माझा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला देतो. 94 20 14 69 95 हा माझा नंबर आहे. आणि या नंबरवर तुम्ही जर मला कुठल्याही प्रकारच्या इन्फॉर्मेशन जर शेअर केल्या तर त्या इतर विद्यार्थ्यांना देखील आपल्याला प्रोव्हाइड करता येतात. आणि म्हणून सातत्यानं तुम्ही मला हे इन्फॉर्मेशन देत चला. हा टाइम टेबल पुन्हा एकदा लक्षात घ्या. पर्टिक्युलरली सेमिस्टर 2, सेमिस्टर 4 आणि सेमिस्टर 6 याकरता होता. आणि हा पर्टिक्युलरली पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचा टाइम टेबल आहे. आता आपण बघितलं येते की टाइम टेबलमध्ये वेगवेगळ्या कृषी विद्यापीठाला ते आपापल्या पद्धतीनं टाइम टेबल देत आहेत. तुम्हाला जशा पद्धतीने टाइम टेबल दिल्या जात असतील तशा पद्धतीने तुम्ही तुमचं काम करा आणि कॉलेज जसं सांगाल तशा पद्धतीने त्या परीक्षा देत राहा. तर आता या ठिकाणी थांबतो. तुमचं मी जे काही रेग्युलर अभ्यासक्रमाचे सुरू आहे आपलं सॉईल सायन्सबद्दलचं, तर त्या मला माझं समाधान होईपर्यंत, म्हणजे जोपर्यंत मला पूर्ण सॅटिस्फॅक्शन होत नाही की या पद्धतीच्या नोट्स आपण यांना प्रोव्हाइड केल्या पाहिजे किंवा शिकवलं पाहिजे, तोपर्यंत मी ते देत नसतो. आणि म्हणून थोडासा वेळ लागतोय. मला एक चांगलं स्टँडर्ड किंवा एक दर्जेदार असं मॅटर तयार झाल्यानंतरच मी तुम्हाला ते देणार आहे. आणि म्हणून माझं सर्चिंग सुरू आहे. त्याच्यावर चांगल्यात चांगली माहिती मी काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते झाल्याबरोबर तुमचं पुन्हा मी रेग्युलर ते क्लासेस घेणार आहे आणि ते देणार आहे तुम्हाला. तर आता मात्र या ठिकाणी थांबतो. पुन्हा काही इन्फॉर्मेशन असतील तर मला शेअर करा. मी तुमच्यापर्यंत त्या इतर विद्यार्थ्यांना देत राहील. धन्यवाद.